हो. माझा नाथ जावई विनोद रंधवे ही धाराशिवला तिथं होता राहिला 2-4 दिवसात इकडे यायला लागला होता मला पैसे द्यायला. ह्या पोरानं त्याला शिव दिली. त्यानं विचारलं का शिव दिली म्हणतात त्याच्या आईनं त्याच्याजवळ कोयता दिला आणि त्याच्या डोक्यात वार केलं, अंगावर जखमा केल्या, दगडफेक केली, रक्तात त्याला लोळवलंय. तरी पोलीस स्टेशनला काय फिर्याद घेतलेली नाही, नुसती नोंदवून घेतली पण एक जण सुद्धा इकडे आलेला नाही. मावशी तुम्ही म्हणलात की आता अशी घटना घडली मारहाणीची, हा पण कोणत्या व्यक्तीनं मारहाण केलेली आहे? ईश्वर रसाळ, संतोष रसाळ ह्यानं कोयत्यानं मार केला. त्याच्या आईनं त्याच्याकडे कोयता आणून दिला पळत. आण म्हणलं की त्याचा मामा नागा त्यानं सुद्धा काठीनं मारलं, आईनं मारलं, वडिलानं मारलंय त्याला. खाली लोळत होता. मी एकटीच होती त्या दिवशी, इथं कोण सुद्धा नव्हती आमच्या घरातली. तुमची मागणी काय आहे आता प्रशासनाकडून? आम्हाला न्याय मिळावा, पोराला न्याय द्यावा. रक्तात जर सगळे कपडे सुद्धा रक्ताची भिजलेली इथं आहे ती. इथले नागरिक आहेत. आम्ही पोलीस प्रशासनाकडे आम्ही गेलेलो होतो आणि अशी घटना त्या दिवशी झालेली होती आणि माझे मामा पण इथं म्हणजे रस्त्यावरती झोपलेले होते. ह्यांचा प्रकार म्हणजे असा होता की कोयते, दगड, मोठे मोठे चिरे वगैरे घेऊन ते गल्लीमध्ये फिरत होते. आम्ही पण त्यांच्यासोबत म्हणजे ज्यांनी गुन्हा केलाय त्याच्याबद्दल आम्ही ही तक्रार प्रशासनाकडे आम्ही नोंदवलेली आहे. तरी सुद्धा म्हणजे तो मुलगा अजून अटक त्याला झालेली नाही त्या मुलाला. आणि प्रशासन काय म्हणजे एवढं ही घेणं झाल्यात, तक्रार घेणं झाल्यात. आम्हालाही म्हणजे आम्हाला ह्या झोपडपट्टीमधल्या नागरिकाला असे म्हणजे एवढे मोठे गुन्हा झालाय आणि तरी आम्हाला म्हणजे ह्या तक्रारीचा त्यांनी प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही. तर आमचं एवढं प्रशासनाला आहे की लवकरात लवकर आमची दखल घ्यावी आणि त्याच्यावरती काय आहे ती कानून आणि कायद्याने त्याच्यावरती कारवाई करावी, लवकरात लवकर केली जावी त्या मुलावरती, रसाळवरती. आणि असा काही गुन्हा म्हणजे झाला नाही पाहिजे. असा जर गुन्हेगाराला जर तुम्ही सवलत दिली तर नागरिकांनी जायचं कुठं? प्रशासनानं जर नाही दखल घेतल्याच्या नंतरनी प्रशासनाला हीच मागणी आहे माझी की प्रशासनाने लवकरात लवकर गुन्हेगाराला ताब्यात घ्यावी आणि काय असेल ती कानून कायद्याने त्याला शिक्षा मिळावी लवकरात लवकर. आज 19 मार्चला हे गुन्हा झालाय. 4-5 दिवस झाले तरी बी पोलीस प्रशासन दखल घेत नाही, त्याला अटक होत नाही. ह्याच्या आधी बी तिने 3-4 वेळेस गल्लीत कोयते वगैरे ह्याच्या आधी त्या आरोपीवर 3 ते 4 केसेस आहेत. तरी पण असे पोलीस प्रशासन ह्याच्यावर दखल घेईनाय. आणि जर अशा आरोपींना जर खतपाणी जर घातलं तरी गुन्हेगारी बार्शी शहरातली नक्कीच वाढणार आहे ह्याच्या पुढे. त्या दिवशी हा प्रकार घडला. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. जवळजवळ 40 ते 45 लेडीज होत्या आणि 30 ते 35 मुलं होते. पोरं गल्लीतले वरिष्ठ माणसासहित होते सगळे. आम्ही गेल्यानंतर डिपार्टमेंटला सांगितलं असा प्रकार झाला, हे झालाय. डिपार्टमेंट म्हणलं कारवाई कायदेशीर करतो. परत असं आम्हाला माहिती मिळाली की कलम सुद्धा कोयत्याने मारहाण करून कोयता सुद्धा रिकव्हर करून दिलाय आम्ही. ही झाल्यानंतर सुद्धा 326 तरी कमीत कमी लागावी. 307चा गुन्हा आहे तर यांनी 354 लावली म्हणून आम्हाला कळाली, माहिती मिळाली. कारण की असं जर गुन्हेगाराला तुम्ही जर कलम कमी करून ही करून जर प्रशासकानं जर ही पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे प्रशासकाचा म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण की यांनी असा प्रकार झालाय म्हणल्यावर आरोपीच्या आई बापाला तिथे आल्यानंतर लगेच ताब्यात घ्यायला पाहिजे. तरी त्यांनाही सोडून दिलं. आणि आता लेडीज त्या मुलाची आई येऊन तिथं काय ज्योती रसाळ येऊन काय म्हणते, काय केलं, काय तक्रार देऊ तरी काय होणार आहे, आमचं कोणी काय करू शकत नाही, आम्ही बोगस तक्रारी तुमच्यावरच देऊ, तुम्हाला कुठेतरी गुटवू. म्हणजे गल्लीतल्या नागरिकांना सुद्धा हे बाहेरून आमच्या इथं भाड्यानं राहायला येऊन हे यांचीच आमच्यावर दादागिरी चालायला लागली. मग असं वरिष्ठांना काय मागणी करणार? यावर वरिष्ठांना सांगणार आम्ही, त्या घर मालकाला सुद्धा सांगावं की यांना इथून काढून टाकावं. ही काय आम्हाला असले बाहेरचे येऊन गल्लीत येऊन अशी दादागिरी करणारे आम्हाला इथं नको आहेत. आमची एवढीच मागणी आहे की असा प्रकार पुन्हा कुणी करू नये, कुणी धाडस सुद्धा केलं नाही पाहिजे. अशी डिपार्टमेंटने शिक्षा द्यावी त्याला.